गजापूरमध्ये मुस्लिमांच्यावर हल्ले झाले. कॉम्रेड बर्गे, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? तुमचं काय मत आहे सांगा. गजापूरमध्ये झालेली तोडफोड ही आणि अतिक्रमण काढण्याच्या संबंधात जे छत्रपती संभाजी महाराज यांनी जे शिवप्रेमी बरोबर घेऊन गेले होते, त्यामध्ये शिवप्रेमी असतील का नाही हे शंकाच वाटते. कारण त्यांनी जे फोडाफोडी केलेली आहे आणि तिथलं प्रत्यक्षात आम्ही टी व्हीवर बघितलं, ते बघताना हे शिवप्रेमी फक्त मुसलमानांच्यावरच अटॅक करायचा हा त्यांचा हेतू स्पष्ट दिसतो. काढण्याचा संभाजी महाराजांचा काय संबंध नाही. कारण सरकारी यंत्रणा आहे आणि ती सरकारी यंत्रणा अतिक्रमण वगैरे काढलं असतं. त्यामध्ये यांनी काय जाऊन तिथं काय करायची जरूर नव्हती. विशाळगड राहिला वर आणि खाली गजापूर यामध्ये किती अंतर आहे बघा. मग तुमच्या लक्षात येईल की पूर्वनियोजित कट आहे असं दिसतं. तेव्हा संभाजी महाराजांनी केलेली चूक बरोबर नाही. त्यांनी मुस्लिमांना आणि छत्रपती शाहू महाराज आता निवडून आलेले छत्रपती शाहू महाराज हे आघाडीचे नेते आहेत आणि इथं पुरोगामी कोल्हापूर हे आहे आणि संभाजी महाराजांनी हे प्रकरण केलं ते चुकीचं केलेलं आहे असं आम्हाला वाटतं. मग संभाजीराजांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? संभाजी महाराजांच्या अपेक्षा लक्षात घ्या की तुम्ही माजी खासदार आहात. त्या खासदाराच्या विचारानं तुम्ही काय हे केलेलं नाही. तुम्हाला गडावरचे जे अतिक्रमण काढायचं आहे काय ते सरकारच्या मार्फत झालं असतं आणि पावसाळ्यातच काढायची जरूर नव्हती. आता या पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये भर पावसात लोक जाणार कुठं हे लक्षात घेऊन तुम्ही करायला पाहिजे होतं. ठीक आहे, धन्यवाद. कॉम्रेड आशा बर्गे, नुकतंच गजापूरमध्ये जे मुस्लिमांच्यावर हल्ले झाले त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? झाली आता गजापूरमध्ये ती योग्य नाही. ही घटना कोल्हापुरात शोभणारी नाही, लाजिरवाणी आहे असे मी महिला फेडरेशनतर्फे त्यांचा या गोष्टीचा मी निषेध करते. असं अन्याय करणं ही गोष्टसुद्धा खूप लाजिरवाणी आहे. ही जी घटना घडली ती योग्य नाही आणि ही ह्या लोकांना शोभत नाही. 7 जुलै रोजी विशाळगड व गजापूर या ठिकाणी घडलेली घटना ही दुर्दैवी घटना आहे असंच म्हणावं लागेल. त्यात खरं तर प्रशासनच जबाबदार आहे. अनेक वर्ष प्रलंबित असलेला अतिक्रमणाचा हा प्रश्न 1.5 वर्षापासून संभाजी महाराज, माजी खासदार संभाजीराजे हे त्या संदर्भात विचारपूस करत होते. फक्त विशाळगडच नाही तर अनेक गडावर सुद्धा अतिक्रमणं आहेत आणि ही खरी जबाबदारी आहे राज्य शासनाची आणि त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची. प्रत्येक ठिकाणचं अतिक्रमण हे का होतं आणि त्याला कोण पाठिंबा देतं हे जबाबदारी त्या राज्यकर्त्यांनी आणि व प्रशासकांनी जबाबदारी घेऊन, नैतिक जबाबदारी घेऊन ते काढण्याची त्यांची जबाबदारी असते. पण तिकडं दुर्लक्ष केलं जाते. त्यामध्ये नेमका कुणाचा फायदा असतो आणि कुणाचं त्यामध्ये घबाड मिळतं हा महत्त्वाचा विषय आहे. राजकारणाचा विषय घेतला, निवडणुकांचा विषय घेतला तर निवडणुकीच्या काळामध्ये असे वेगवेगळे प्रश्न उद्भवतात. पण या दुर्घटनामध्ये असंख्य लोकांचं नुकसान होतं आणि या नुकसानीमुळं सर्वसामान्य माणूस हैराण होतो. मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन दंगल घडवत आहेत, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? खरं तर बघितलं, शिवाजी महाराज आणि शाहू महाराज एक महाराष्ट्रातले फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले. यांनी लोकांच्यासाठी राज्य केलं, यांनी रयतेसाठी राज्य केलं, यांनी सर्वसामान्यांसाठी राज्य केलं. इथं कुणारे अन्याय घडावा ही भूमिका कधीही त्यांची नव्हती. ते सर्व जाती धर्माचा आदर करत होते. सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते आणि असं असताना हिंदू किंवा मुस्लिम ही जी भावना आहे ही चुकीची भावना आहे. आपण महाराष्ट्रातच काय भारतामध्ये सुद्धा सर्व धर्मीय लोक राहतो. आपली प्रार्थना आहे
ती प्रार्थना जरी आपण बघितली, हम सब भाई भाई हे जर आपण विचारात घेतलं तर कोणावरही अन्याय होणे, कुठलाही जाती धर्मावर आपण विचार करून त्याच्यावर अन्याय होणे अशा प्रकारची भावना असायला पाहिजे. शिवाजी महाराजांची ही कधीही भावना अशी नव्हती की शिवशाहू यांचा विचार पण असा नव्हता. शिवाजी महाराजांच्या नावानं हे केलेलं जे हे आहे ते खरोखर एक भ्रष्टाचारी लोक असतील किंवा काय म्हणतात त्याला आपण दहशतवादी लोक यांचंच हे कृत्य असण्याची शक्यता आहे. गजापूर आणि विशाळगड या ठिकाणी 14 जुलै रोजी घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेचा आम्ही तरी निषेध करतो. पण ही घटना जी घडली ती छत्रपती शिवाजी महाराज की जय असे घोषणा करत गेलेले जे शिवभक्त होते, पण त्यातले असलेले शिवभक्त किती होते आणि गद्दार लोक त्यात किती होते याचं खरं तर मोजमाप करणं गरजेचे आहे.